माहीत आहे मला तुम्ही आज मला नावं ठेवणार आहात. पण इथं काय झालं माहीत आहे, चहा ठेवला होता नीलसाठी आणि माझ्यासाठी. त्यानंतर मी चहा झाल्यानंतर त्यामध्ये तवा ठेवला आहे आणि इथं नीलची कपडे कणी अशी गरम करायला ठेवलेले आहेत. कारण थंडी एवढी प्रचंड कणी पोरांची सकाळची शाळा असली की एकतर थंडी, त्यात पोरांना त्रास, म्हणून म्हटलं थोडीशी उभीची कपडे अशी गरम गरम भेटावीत. ह्यासाठी कणी त्याची मी ड्रेस तव्यावर असा गरम करून घेतला. तर त्यानंतर मेथीची भाजी करून घेतली, दूध एका बाजूला गरम करून घेतलं आणि इथं मी त्याला डब्यासाठी पावभाजी केली होती. कारण तो 2 वाजता येणार होता, त्यामुळे नाश्ताच फक्त आज द्यायचा होता. तर इतका सगळा पसारा पडलेला आहे, कारण ती भाजी वगैरे अशी सकाळची, एक तर तो 7:30ला जातो आहे, त्यामुळे अशी गडबड होते आवरताना. म्हणजे काय कचरा पडलेला असेल का नाही, तर नंतर तो गेल्यानंतर आता इथं मी थोडासा ओटा वगैरे पुसून घेतला, कारण सगळंच असं मेथीची भाजीचं वगैरे सगळं पडलं होतं. तर इथं नील गेल्यानंतर आता तनूच्या डब्याची तयारी चाललेली आहे. म्हणजे त्याला आता डब्यासाठी मेथीची भाजी देणार आणि चपात्याचं पीठ कणी मळून ठेवलं होतं पहिल्यांदा सकाळी. तर इथं आता 2च फक्त त्याच्यासाठी चपात्या बनवणार, बाकीच्या नंतर बनवणार. कारण अजून त्यांना नाश्ता वगैरे चहा वगैरे द्यायचा बाकी आहे, त्यामुळे म्हटलं की नाही पहिल्यांदा 2 चपात्या करून घ्यायच्या. त्यामुळे पीठ वगैरे जे होतं जास्तीचं ते एका साईडला काढून घेतलं आणि जितकं 2 गोळे लागतं ना त्याचंच फक्त साहित्य घेतलं. कारण ओट्यावर मग असं केलं की पसारा पण जास्त आपला पडत. पावभाजीला ज्या लागणाऱ्या साहित्य भाज्या होत्या की नाही ताईनं, मी रात्रीच त्या चिरून वगैरे कुकरला लावून घेतल्या होत्या. थंडीच्या दिवसात खराब पण होत नाही, किंवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी पण चालतंय. मी असं कुकरला लावून ठेवले आणि सकाळी फक्त त्या स्मॅश करून मी फोडणीला दिली होती पावभाजी. त्यामुळे मला ते पटकन आवरता आलं. नाहीतर मग चिरून वगैरे कुकरला लावून म्हटलं ना तर 7:30 वाजता माझा का डबा तयार झाला नव्हता. तरी तर मी कढईमध्ये भाजी बनवून घेतली होती. आता फक्त द्यायच्या वेळी तव्यामध्ये बटर आणि भाजी घालून थोडंसं आपण स्टॉलवर असतं का नाही गाड्यावर, ते असं स्मॅश करून थोडंसं तव्यावर केलेलं त्याची चव वेगळी होते. पण मी घरात पण गॅसवर तसंच तव्यावर गरम करून घेतली. त्यावर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर टाकली. आणि आता मला माहीत आहे तुम्ही हे बघून ना मला नावं ठेवणार आहे, पण ताईनं माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता, समजून घ्या. म्हणून मी इथे बटर लावून थोडंसं ब्रेड गरम केलं आणि इथे तनूसाठी नाश्ता तयार केलेला आहे. चला ह्यासोबतच आजचा व्लॉग इथेच बंद करते. धन्यवाद.